नमस्कार मित्रांनो, आज आपण गोवा हायवेची सध्या परिस्थिती पाहूया, जी आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिली होती. आणि आता येणारा ब्लॉग हा सध्या परिस्थिती काय दाखवतोय ते पाहूया. जी आपण आता आपण पाहणार आहोत ते 2020चं डिसेंबर महिन्यातलं 8 तारखेचं. पाहूया कशा पद्धतीने गोवा हायवे तयार झाला आहे. माझ्यासोबत आहे प्रसाद साटम. मित्रांनो, गोवा हायवे हा विषय प्रत्येक चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा, कारण जोपर्यंत गोवा हायवे काय होत नाही आहे तोपर्यंत ही उत्सुकता नेहमीच राहणार की आपण कधी आणि कसे लवकर कोकणामध्ये पोहोचू याची. आज आपण पाहणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोवा हायवेची सध्या परिस्थिती काय आहे ती. कारण कुठचाही गोवा हायवे म्हटला तर तो पास होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला कणकवली हा भाग जोपर्यंत व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही काय गोव्याला व्यवस्थित पोहोचू शकत नाही. आणि आले असे बरेच गाव रस्त्यात येताना असंख्य अशी गाव येतात कोकणातले, जे कुडाळ आहे, वेंगुर्ला आहे, हा भाग, सावंतवाडी एक आहे. हा जो भाग आहे हा कणकवली पास झाल्याच्या नंतरच येतो. तर या जवळ जाताना तुम्हाला असे बरेच असे अडचणी येताना दिसतील, आणि बरेच असे फ्लायओव्हर बनायचे बाकी आहेत, आणि बरेच असे डायव्हर्जन्स येतात, आणि त्यामुळे तुम्ही वेळेवर पोहोचू शकत नाही. तर आता आपण आलेलो आहोत गोवा हायवेवर. इकडनं सध्या परिस्थिती आपण पाहू. प्रसाद माझ्यासोबत आहे आणि आम्ही कणकवलीच्या मार्गी चाललो आहोत जानोलीवर. हे अजून काम व्हायचं बाकी आहे. हे घेऊन गोवा हायवेचं चौपदरीकरण हे प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न आपण पाहतोय बऱ्याच वर्षापासून. जवळजवळ एक डिकेड गेलं, 10 वर्ष ओलांडली, तरी हे काही स्वप्न पूर्ण होत नाही. आता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहताय ते फ्लायओव्हरचं काम, जे कणकवलीच्या आधी, कणकवली येण्याच्या आधी एक गाव येतं, त्या गावाच्या वरून हा फ्लायओव्हर बांधला गेलेला आहे. कारण इकडच्या गावाच्या हट्टापायी हा बांधण्यात आलेला एक फ्लायओव्हर आहे. आणि अशा पद्धतीचे डायव्हर्जन्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा एक ब्रिज, हा कणकवलीचा ब्रिज, जो साधारण 3 ते 3.5 किलोमीटरचा ब्रिज आहे, जो पूर्णपणे रेल्वे स्टेशन, मार्केट सगळं कव्हर करतो आणि त्याच्यावरून जातो. म्हणजे गोव्याला जाणारे जे कोणी परप्रांतीय आहेत किंवा टुरिस्टवाले आहेत ते डायरेक्टली इकडनं जाऊ शकतात. पण याचं एक नक्कीच नुकसान होणार आहे, आणि कणकवली मार्केटमध्ये जी दुकानं वसलेली आहेत ती लोकांच्या, चाकरमान्यांच्या येण्याने आणि टुरिस्ट जेव्हा ते थांबतात काही खाण्याकरता, काही विकत घेण्याकरता,
तर त्यांचे नक्कीच यामध्ये मला हाल होताना दिसत आहेत. आणि रोड कटिंग मध्ये तुम्ही पाहताय माझ्या डाव्या बाजूला बरेच अशी जागा तोडण्यात आलेल्या आहेत. हा एका प्रकारचा सर्व्हिस रोड जो कणकवली मार्केटकडे जातो आणि हा कणकवलीचा ब्रिज इकडनं पाहताना तर असं वाटतंय पूर्ण तयारच झालेलं आहे. परंतु अजून थोडं पुढे गेलात तर जो मधला भाग आहे म्हणजे 3.5 किलोमीटर मधला भाग अजूनही व्यवस्थित व्हायचा आहे. बघा उजव्या बाजूला अशा पद्धतीने स्ट्रक्चर अजून सुरू होते. इथे तर अजून एक फ्लायओव्हर बनायचंच बाकी आहे, पूर्णपणे एक स्लॅब पडायचा बाकी आहे. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत कणकवली पूर्णपणे तयार होईल असं मला वाटत नाही. गोवा हायवे नक्कीच एक उत्सुकता सगळ्यांच्या मनात लागलेली आहे. तर माझी इच्छा होती की हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवावा, म्हणून मी रेकॉर्ड केलाय. 8 डिसेंबरला हा ब्लॉग मी बनवला, रेकॉर्ड केला की जे कोणी येणारे आहेत त्यांना हे दिसणं फार आवश्यक आहे की कशा पद्धतीने काम चालू आहे आणि कितपत झालेलं आहे. असे अडथळे तुम्हाला येत राहणार जोपर्यंत फ्लायओव्हर तयार होत नाही आणि येणाऱ्या काळात कधीपर्यंत तयार होईल त्याची काही माहिती नाही. कोरोनामुळे खूप हाल झाले, त्यामुळे बरेच महिने आपण पाहिलंय की काम थांबलं होतं, पण त्यानंतर पुन्हा सुरळीत सुरू झालेलं आहे. काम सुरू आहे पण संपणार कधी त्याची काहीच शाश्वती नाही. हा मार्केटच्या जवळचा फ्लायओव्हर काम बऱ्यापैकी झालेलं आहे. काहीसा भाग व्हायचा बाकी बरोबर. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत गोव्याला कोणी वेळेवर पोहोचू शकत नाही, हे नक्कीच. खूप मोठा ब्रिज आहे, फ्लायओव्हर म्हणतात त्याला, जो कणकवली बाजाराच्या वरून गेलाय. मुंबई मार्गे येणाऱ्यांना माझी हीच विनंती की हा जो नवीन गोवा हायवे आपण जो म्हणतोय, ज्याला आपण NH66 असं म्हणतो, नॅशनल हायवे 66, जो नंबर नवीन आलेला आहे, या मार्गी जेव्हा तुम्ही येताय तर तुम्हाला डायव्हर्जन्सचे अडथळे नक्कीच येणार. मध्ये मध्ये काही फ्लायओव्हर्स तयार व्हायचे बाकी आहेत, तेही अडथळे येणार. आणि या अडथळ्यातून तुम्ही तुमच्या कोकणामध्ये कुठे तुमची गावं आहेत त्या गावी पोचाल, पण याला बराच वेळ लागणार. मध्ये मध्ये अशी परिस्थिती आहे की 6 ते 7 किलोमीटरचा एक स्ट्रेच हा क्लिअरली 4 वेज म्हणजे आपण चौपदरीकरण जे म्हणतोय ते पूर्णपणे तयार झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर मध्येच कुठेतरी डायव्हर्जन येतं आणि आपली गाडी थांबते. ह्या इथे दिवसा ढवळ्या ऍक्सिडेंट झालेले आहेत या डायव्हर्जन्समुळे. माझा एक रिलेटिव्ह त्यामध्ये त्याला खरंच जखमी झाला आणि त्यालाही तो त्रास सहन करावा लागला. डायव्हर्जन असताना सुद्धा ट्रक त्या डायव्हर्जन न पाहता स्ट्रेट आला आणि त्याला आदळला. सुदैवाने तो वाचला, पण अशा प्रकारच्या काही गोष्टी या हायवेवरती घडू शकतात. तर डायव्हर्जन्स खूप खूप सांभाळून चालवा. मला फक्त हेच सतर्क करायचं आहे तुम्हाला, जे कोणी मुंबईवरून येत आहेत, डायव्हर्जन्स प्लीज पहा
आणि रात्री शक्यतो अवॉइड करा. तुम्ही रात्रीचं येऊ नका गोवा हायवेने, कारण की ते हानिकारक होऊ शकतं, आपल्या जीवानिशी जाऊ शकतं. गड नदीचा हा पूल पूर्णतः तयार झालेला आहे, कारण की गाड्या दोन्ही बाजूने जात आहेत, चौपदरीकरण झालेलं आहे. आणि हा पुढे जातो ओरसकडे आणि त्याच्या पुढे कुडाळ आणि कुडाळच्या पुढे. पण त्यामध्ये बरेच असे डायव्हर्जन्स येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि डायव्हर्जन्स खरंच तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहताय तर काहीचा आता परत डायव्हर्जन्स आल्यामुळे गाड्या परत 4 वेज वरून 2 वेज वर आल्या आणि उजव्या बाजूला काम चालू असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. असे मध्ये मध्ये जे भाग पूर्णपणे तयार नाही आहेत, त्यामुळे मी प्रत्येक मुंबईकरांना आणि चाकरमान्यांना रिक्वेस्ट करीन, जेव्हा कधी तुम्ही गोवा मार्गे येताय आपल्या कोकणामध्ये, तर मला हीच रिक्वेस्ट असेल की कृपया डायव्हर्जन्स पाहून सांभाळून गाडी चालवा. कणकवलीचं ब्रिजचं मधलं काम अजूनही बाकी राहिलेलं आहे. सुरुवात आणि एंड झाली आहे, पण मधला भाग अजूनही काम सुरूच आहे. हे काम बाकी आहे. ऑगस्ट 2020 रोजी हा मधला ब्रिज तुटला होता, जो आपण कणकवली मार्केटचा फ्लायओव्हर म्हणतोय. तो आता व्यवस्थित केलेला आहे. SM हायस्कूलच्या समोरचा, ही SM हायस्कूल, शिवाजी मेमोरियल हायस्कूल आणि त्याजवळचा हा ब्रिज आता पूर्णपणे तयार केलेला आहे. आता आपण प्रवास करत आहोत गोवा हायवेच्या उलट्या दिशेने, म्हणजे मुंबईच्या दिशेने आपण चाललो आहोत. आणि आपण पाहू कशा पद्धतीचं काम सुरू आहे ते. आपण कणकवली ब्रिज पाहिला, अजूनही काम बाकी आहे आणि बराच वेळ लागेल त्याला. आणि जानोली नदीचा पूल जो तयार झाला आहे पूर्णपणे, पण अजूनही एकाच ब्रिजला वापर होतो आहे. 4 वेज अजून सुरू झालेला नाही आहे व्यवस्थित. आणि गावकऱ्यांची हट्ट्या करता हा एक ब्रिज उभा केलेला आहे. गोवा हायवे हे प्रत्येक मुंबईत राहणाऱ्या कोकणी माणसाचं स्वप्न आहे. ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी खरंच खूप आनंदाचा क्षण असेल, कारण लोक जी 8-8, 9-9 तास घेऊन आपल्या गावी पोचतात ते लवकरात लवकर पोचतील आणि आनंदात पोचतील. कारण की रस्ता वाईडनिंग झाल्यामुळे, चौपदरीकरण झाल्यामुळे खूप फरक पडतो. गाड्या व्यवस्थित येतात, होणारे अपघात टळले जातात. ईश्वराकडे माझी हीच प्रार्थना की हा गोवा हायवे लवकरात लवकर तयार होऊ दे, जेणेकरून चाकरमानी गणपतीला सुद्धा आनंदाने येतील आणि मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा येतील.